नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानशारदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। बघा, आजचा आपला सराव पेपर क्रमांक 4। बघा, येणाऱ्या संयुक्त ग्रुप सी परीक्षेसाठी तुम्हाला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयुक्त ठरेल। तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांनाही ही प्रश्नपत्रिका उपयुक्त ठरेल। बघा, ही प्रश्नपत्रिका PPT स्वरूपात असेल, जेणेकरून इन केस जर परीक्षा ऑनलाईन झाली तर तुम्हाला ती उपयुक्त राहील। प्रश्नपत्रिका दर्जेदार असून आपण आयोगाच्या पॅटर्नवर आधारित प्रश्न काढलेले आहेत। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला, जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरीचे संपादकत्व सोडल्यानंतर 1888 मध्ये कोणते स्वतंत्र वृत्तपत्र सुरू केले, ज्याचे इंग्रजी नाव द रिफॉर्मर होते? ऑप्शन बघा, सुधारक, राष्ट्रवीर, संदेश, मुमुक्षू। आन्सर येईल सुधारक। बघा, सामाजिक सुधारणांचा तीव्रतेने प्रसार करण्यासाठी आगरकरांनी 1888 मध्ये सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले। याच्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्यावर होती। प्रश्न 2, 1831 मध्ये अहमदनगर भागात इंग्रजी सरकारच्या जुलमी धोरणाविरुद्ध आद्य रामोशी बंडाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? ऑप्शन बघा, उमाजी नाईक, लहुजी साळवे, भागोजी नाईक, काजी सिंग। आन्सर येईल उमाजी नाईक। आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी रामोशी व स्थानिक लोकांना संघटित करून ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड पुकारले। 1831 मध्ये त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध प्रसिद्ध जाहीरनामा काढला होता। प्रश्न 3, 26 ऑगस्ट 1852 रोजी जगन्नाथ शंकर सेठ यांच्या पुढाकाराने मुंबई प्रांतात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती? ऑप्शन बघा, बॉम्बे असोसिएशन, पुणा सार्वजनिक सभा, मुंबई प्रांतिक सभा, मद्रास महाजन सभा। आन्सर येईल बॉम्बे असोसिएशन। ही मुंबई प्रांतातील पहिली राजकीय संघटना होती। लोकांच्या अडचणी आणि मागण्या ब्रिटिश सरकारपर्यंत सनदशीर मार्गाने पोहोचवणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता। प्रश्न 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या जागृती निर्माण करण्यासाठी 20 जुलै 1924 रोजी कोणत्या संस्थेची स्थापना केली? ऑप्शन बघा, बहिष्कृत हितकारणी सभा, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, शेड्यूल कास्ट फेडरेशन। आन्सर येईल बहिष्कृत हितकारणी सभा। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते। दलित आणि शोषित वर्गाला शिक्षित व सामाजिकदृष्ट्या जागृत करणे हा या संस्थेचा मुख्य हेतू होता। प्रश्न 5, प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे लिहून समाज सुधारणेचा आणि विवेकवादाचा पुरस्कार करणारे सुधारक कोण होते? ऑप्शन बघा, गोपाळ हरी देशमुख, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, ज्योतिराव फुले। आन्सर येईल गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी। गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या टोपण नावाने भाऊ महाजन यांच्या प्रभाकर साप्ताहिकातून एकूण 108 पत्रे लिहून जुनाट धार्मिक रूढीवर परंपरावर प्रहार केला। प्रश्न 6, छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाखा कधी सुरू केली आणि त्याचे अध्यक्षपद कोणाकडे सोपवले? ऑप्शन बघा, 1911 भास्करराव जाधव, 1902 गणपतराव कदम, 1916 अण्णाभाऊ लठ्ठे, 1883 ज्योतिराव फुले। आन्सर येईल 1911 भास्करराव जाधव। 11 जानेवारी 1911 रोजी राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली आणि त्याचे अध्यक्षपद विचारवंत व नेते भास्करराव जाधव यांच्याकडे सोपवले। प्रश्न 7, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1904 मध्ये नाशिक येथे स्थापन केलेल्या गुप्त क्रांतिकारी संघटनेचे नाव काय होते? ऑप्शन बघा, मित्रमेळा, अभिनव भारत, अनुशीलन समिती, गदर पार्टी। आन्सर येईल अभिनव भारत। 1899 मध्ये स्थापन झालेल्या मित्रमेळा या संघटनेचे रूपांतर पुढे 1904 मध्ये अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेत करण्यात आले। प्रश्न 8, दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी कोणी सुरू केले, ज्यामुळे हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो? ऑप्शन बघा, बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन,
कृष्णराव भालेकर, जगन्नाथ शंकर शेठ. ॲन्सर येईल बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक मानले जाते. त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे नियतकालिक सुरू केले. प्रश्न 9. 20व्या शतकाच्या सुरुवातीला सोमवंशीय मित्र या मासिकाच्या माध्यमातून आणि अनारकली पुस्तकातून दलित चळवळीला दिशा देणारे समाजसुधारक कोण होते? ऑप्शन बघा. गोपाळबाबा वलंकर, शिवराम जानबा कांबळे, किसन फागू बनसोडे, गणपतराव हनमते. ॲन्सर येईल शिवराम जानबा कांबळे. बघा, यांनी सोमवंशी मित्र 1908 हे मासिक सुरू केले आणि देवदासी प्रतिविरुद्ध अनारकली या पुस्तकाद्वारे मोठी जागृती केली. प्रश्न 10. 1857च्या उठावात खानदेश भागातून इंग्रजांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर बिल्लांचे नेतृत्व कोणी केले होते? ऑप्शन बघा. खरजासिंग आणि भीमा नाईक, रंगो बापूजी, बाबासाहेब भावे, भागोजी नाईक. ॲन्सर येईल खरजासिंग आणि भीमा नाईक. 1857च्या उठावादरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशातील सातपुडा परिसरात खरजासिंग आणि भीमा नाईक यांनी बिल्लांचे प्रचंड मोठे बंड उभे केले होते. प्रश्न 11. 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हा भारतातील पहिला स्त्रीवादी ग्रंथ लिहून तत्कालीन पुरुषप्रधान संस्कृतीवर कडाडून टीका करणारी विदुषी कोण? ऑप्शन बघा. ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी. ॲन्सर येईल ताराबाई शिंदे. बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांनी हा ग्रंथ लिहून स्त्रियांना दुय्यम स्थान देणाऱ्या तत्कालीन पुरुषप्रधान सामाजिक व धार्मिक व्यवस्थेला थेट आव्हान दिले. प्रश्न 12. 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान मुंबईत गुप्त रेडिओ केंद्र चालवून देशभक्तीपर बातम्या प्रसारित करण्याचे धाडसी काम कोणी केले? ऑप्शन बघा. उषा मेहता, अरुणा आसफ अली, सुचेता कृपालानी, कॅप्टन लक्ष्मी सहगल. ॲन्सर येईल उषा मेहता. डॉक्टर उषा मेहता यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईत गुप्त काँग्रेस रेडिओ केंद्र चालवले, ज्यावरून आंदोलनाच्या बातम्या प्रसारित केल्या जात. प्रश्न 13. 1936चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी भरले होते, ज्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते? ऑप्शन बघा. फैजपूर, हरिपुरा, त्रिपुरी, पाचोरा. ॲन्सर येईल फैजपूर, जळगाव. काँग्रेसचे हे 50वे अधिवेशन होते आणि ते ग्रामीण भागात भरणारे पहिलेच अधिवेशन होते. याच्या नियोजनात साने गुरुजींची भूमिका महत्त्वाची होती. प्रश्न 14. ब्रिटिश काळात मुंबई प्रांतात थेट शेतकऱ्यांशी जमीन महसुलाचा करार करणारी कोणती पद्धत थॉमस मुनरो आणि माउंट स्टुअर्ट हेलिफिस्टन यांच्या काळात लागू करण्यात आली? ऑप्शन बघा. कायमधारा पद्धत, महालवारी पद्धत, रयतवारी पद्धत, इनामदारी पद्धत. ॲन्सर येईल रयतवारी पद्धत. मुंबई व बंदरास प्रांतात रयतवारी पद्धत लागू झाली. यात कोणताही जमीनदार मध्यस्थ नसून थेट रयत शेतकरी सरकारला महसूल भरत असे. प्रश्न 15. महाराष्ट्राच्या सीमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अ विधान. महाराष्ट्राला सर्वाधिक लांबीची सीमा मध्य प्रदेश राज्याची लाभली आहे. ब. महाराष्ट्राला सर्वात कमी लांबीची सीमा गोवा राज्याची लाभली आहे. क. गडचिरोली जिल्ह्याची सीमा तेलंगणा आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांना लागून आहे. ड. धुळे जिल्ह्याची सीमा गुजरात आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांना लागून आहे. ॲन्सर येईल ड. धुळे जिल्ह्याची सीमा गुजरात आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांना लागून आहे. प्रश्न 16. सह्याद्री पर्वतातील खालील शिखरांचा त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम असणारा योग्य पर्याय निवडा. ॲन्सर येईल कळसुबाई, साल्लेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड. बघा, शिखरांची उंची कळसुबाई 1646, साल्लेर 1567, महाबळेश्वर 1438, हरिश्चंद्रगड 1424 मीटर. प्रश्न 17. महाराष्ट्रातील नद्या खोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार त्यांचा उतरता क्रम लावा. ॲन्सर येईल गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी, पूर्णा, नर्मदा. महाराष्ट्रात गोदावरी नदीचे खोरे सर्वात मोठे आहे, सुमारे 49%, तर नर्मदा नदीचे खोरे सर्वात लहान, फक्त 0.5%.
प्रश्न 18. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगवती नदीवर राजश्री शाहू महाराजांनी उभारलेल्या राधानगरी धरणाच्या जलाशयाला काय नाव दिले आहे? ऑप्शन बघा, लक्ष्मीसागर, शिवसागर, नाथसागर, यशवंत सागर. ॲन्सर येईल लक्ष्मीसागर. राधानगरी धरणाच्या जलाशयाला लक्ष्मीसागर म्हणतात. शिवसागर कोयना धरण, नाथसागर जायकवाडी धरण आणि यशवंत सागर उजनी धरण. प्रश्न 19. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट असलेल्या घारापुरीच्या गुंफा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत? ऑप्शन बघा, रायगड, मुंबई उपनगर, रत्नागिरी, ठाणे. ॲन्सर येईल रायगड. एलिफंटा केव्ज मुंबईच्या जवळ समुद्रात असली तरी प्रशासकीयदृष्ट्या ती रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात येते. प्रश्न 20. महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे ज्याला देशातील प्रमुख व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा आहे? ऑप्शन बघा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान. ॲन्सर येईल ताडोबा राष्ट्रीय उद्यान. चंद्रपूर जिल्ह्यात असलेले ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे 1955 मध्ये स्थापन झालेले महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न 21. सह्याद्री पर्वत ओलांडून जाताना पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना जोडणाऱ्या घाटांच्या उत्तर ते दक्षिण योग्य क्रम ओळखा. ॲन्सर येईल थड घाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट, फोंडा घाट. बघा, उत्तर ते दक्षिण अचूक क्रम थड घाट मुंबई ते नाशिक, कुंभार्ली घाट कराड चिपळूण, आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी आणि फोंडा घाट कोल्हापूर कणकवली. प्रश्न 22. कापसाच्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त असणारी ज्वालामुखीच्या बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली महाराष्ट्रातील मुख्य मृदा कोणती? ॲन्सर येईल रेगूर काळी मृदा. दक्कनच्या पठारावरील बेसॉल्ट खडकापासून ही काळी मृदा बनली आहे. हिला रेगूर म्हणतात. ही कापसाच्या पिकासाठी सर्वोत्तम मानली जाते. प्रश्न 23. महाराष्ट्रात रेडी हे बंदर लोह खनिजाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. हे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? ॲन्सर येईल सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात रेडी बंदर आहे. येथून प्रामुख्याने लोह खनिजाची मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात केली जाते. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्त्री पुरुष प्रमाण सर्वाधिक नोंदवले गेले आहे? ॲन्सर येईल रत्नागिरी. 2011च्या जनगणनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 1122 स्त्री पुरुष प्रमाण आहे. दुसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग 1032 येते. प्रश्न 25. कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून जात नाही? ॲन्सर येईल कोल्हापूर. कोकण रेल्वे ही किनारपट्टीच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाते. कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा असून तो सह्याद्रीच्या पूर्वेला आहे. प्रश्न 26. सातपुडा पर्वत रांगेत असलेले चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ॲन्सर येईल अमरावती. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील सातपुडा पर्वतरांगेत चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न 27. विदर्भातील नागपूरजवळ असणारे कोराडी आणि खापरगेडा हे विद्युत केंद्र कोणत्या ऊर्जा प्रकारासाठी प्रसिद्ध आहेत? ॲन्सर येईल औष्णिक विद्युत. कोराडी आणि खापरगेडा येथे कोळशाचा वापर करून वीज तयार केली जाते. त्यामुळे ही औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहेत. प्रश्न 28. महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यापैकी सर्वाधिक जिल्हे 8 जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात? ॲन्सर येईल छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. छत्रपती संभाजीनगर मराठवाडा या प्रशासकीय विभागात सर्वाधिक म्हणजे 8 जिल्हे येतात. प्रश्न 29. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत वापरण्यात आलेल्या न्याय या संकल्पनेत खालीलपैकी कोणत्या रूपांचा समावेश होतो? ॲन्सर येईल सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळवून देण्याच्या उद्दिष्ट घोषित करण्यात आलेले आहे. प्रश्न 30.
संविधानातील कोणत्या कलमांतर्गत अस्पृश्यता नष्ट करण्यात आली असून तिचा कोणत्याही रूपातील वापर कायद्याने गुन्हा ठरवला आहे? आन्सर येईल कलम 17. मूलभूत हक्कांच्या अंतर्गत कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गंभीर आणि दंडनीय गुन्हा ठरवण्यात आला आहे. प्रश्न 31. संविधानातील कलम 39A नुसार राज्य नागरिकांसाठी कोणत्या गोष्टीची हमी देते? 39A 39क. आन्सर येईल सामान्य न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्य. 42व्या घटनादुरुस्तीद्वारे 1976 हे मार्गदर्शक तत्व जोडण्यात आले जेणेकरून गरिबांना मोफत कायदेशीर सल्ला व सहाय्य मिळू शकेल. प्रश्न 32. मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय संविधानात कोणत्या समितीच्या शिफारशीवरून 42व्या घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आला? ऑप्शन बघा. स्वर्णसिंग समिती, बलवंतराय मेहता समिती, सरकारी आयोग, वर्मा समिती. आन्सर येईल स्वर्णसिंग समिती. सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीवरून 1976 मध्ये संविधानात भाग 4A आणि कलम 51A जोडून मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. प्रश्न 33. जेव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये लोकसभा व राज्यसभा साध्या विधेयकावरून गतिरोध निर्माण होतो तेव्हा संसदेची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन बघा. भारताचे राष्ट्रपती, लोकसभेचे अध्यक्ष, भारताचे उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री. आन्सर येईल भारताचे राष्ट्रपती. संविधान कलम 108 नुसार राष्ट्रपती संसदेची संयुक्त बैठक बोलवू शकतात. मात्र या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात. प्रश्न 34. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोलेजियम व्यवस्थेत मुख्य न्यायाधीशाशिवाय इतर किती ज्येष्ठ न्यायाधीशांचा समावेश असतो? ऑप्शन बघा. आन्सर येईल 4 ज्येष्ठ न्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियम व्यवस्थेत भारताचे मुख्य न्यायाधीश आणि इतर 4 सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश अशा एकूण 5 जणांचा समावेश असतो. प्रश्न 35. संविधानातील कोणत्या कलमानुसार राज्यपालांना आपल्या स्वेच्छाधीन अधिकारांशिवाय इतर कार्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज असते? ऑप्शन बघा. कलम 163, कलम 164, कलम 165, कलम 167. आन्सर येईल कलम 163. कलम 163 नुसार राज्यपालांना त्यांची स्वेच्छाधीन कार्य वगळता इतर सर्व कार्य पार पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करावे लागते. प्रश्न 36. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाकडून केली जाईल आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यावरून राज्यपाल करतील. ही तरतूद कोणत्या कलमात आहे? आन्सर येईल कलम 164. कलम 164(1) नुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतात व इतर मंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार केली जाते. प्रश्न 37. राज्य विधान परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून निवडले जातात? आन्सर येईल एकूण सदस्य संख्येच्या 103. विधान परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी 103 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आणि 103 सदस्य विधानसभेच्या सदस्याद्वारे निवडले जातात. प्रश्न 38. बंबई उच्च न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रात महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त खालीलपैकी कोणत्याही राज्य केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? आन्सर येईल गोवा, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव. मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रात महाराष्ट्र, गोवा ही 2 राज्य आणि दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव हे केंद्रशासित प्रदेश येतात. प्रश्न 39. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज व्यवस्थेची चौकट निश्चित करण्यासाठी 60च्या दशकात कोणती समिती नेमली गेली होती जिच्या शिफारशीनुसार त्रिस्तरीय रचना लागू झाली? आन्सर येईल वसंतराव नाईक समिती. 1960 मध्ये स्थापन झालेल्या वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात 1 मे 1962 पासून त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था लागू करण्यात आली. प्रश्न 40. ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाची नियुक्ती आणि त्यावर प्रशासकीय नियंत्रण ठेवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा असतो? आन्सर येईल मुख्य कार्यकारी अधिकारी
CEO जिल्हा परिषद. ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा कर्मचारी असतो, त्यामुळे त्याची नियुक्ती आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याचे सर्व अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला असतात. प्रश्न 41. महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या आयुक्तांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? आन्सर येईल राज्य सरकार IAS अधिकारी. महानगरपालिका आयुक्त हा मनपाचा मुख्य प्रशासकीय प्रमुख असतो. तो IAS दर्जाचा अधिकारी असतो आणि त्याची नियुक्ती थेट राज्य शासनाद्वारे केली जाते. प्रश्न 42. संविधानाच्या भाग 12 मधील कलम 280 अंतर्गत राष्ट्रपतीद्वारे दर 5 वर्षांनी कोणत्या घटनात्मक संस्थेची स्थापना केली जाते? आन्सर येईल वित्त आयोग. कलम 280 नुसार केंद्र आणि राज्यांमध्ये महसुलाचे वाटप करण्यासाठी आणि वित्तीय बाबींवर शिफारशी करण्यासाठी राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करतात. प्रश्न 43. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना देशांतर्गत भौगोलिक सीमेचा विचार करते, मग ती व्यक्ती देशाची नागरिक असो वा परदेशी? आन्सर येईल स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये देशांच्या भौगोलिक सीमेच्या आत उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य मोजले जाते. उत्पादक परदेशी असला तरी चालतो. प्रश्न 44. भारतात ग्रामीण भागासाठी 2400 उष्मांक आणि शहरी भागासाठी 2100 उष्मांक ही दारिद्र्य रेषेची किमान मर्यादा 1979 मध्ये कोणत्या कार्यगटाने निश्चित केली होती? आन्सर येईल YK अलग कार्यगट. 1979च्या YK अलग कार्यगटाने भारतामध्ये प्रथमच उष्मांक उपभोगावर आधारित दारिद्र्य रेषा निश्चित केली होती. प्रश्न 45. शेती क्षेत्रामध्ये मशागत व पेरणीच्या काळात रोजगार मिळतो, मात्र पीक कापणीनंतर काही महिने मजुरांना काम मिळत नाही. या प्रकारच्या बेरोजगारीला काय म्हणतात? आन्सर येईल हंगामी बेरोजगारी. वर्षातील विशिष्ट हंगामात काम मिळणे आणि उर्वरित काळात काम नसणे याला हंगामी बेरोजगारी म्हणतात. भारतीय शेतीत ही मोठ्या प्रमाणात आढळते. प्रश्न 46. 1 जानेवारी 2015 रोजी नियोजन आयोगाच्या जागी स्थापन झालेल्या नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये कोणाचा समावेश असतो? आन्सर येईल सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल. नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल समाविष्ट असतात, जे सहकारात्मक संघराज्याला चालना देतात. प्रश्न 47. भारतात ग्रामीण भागातील पतपुरवठा वाढवण्यासाठी 2 ऑक्टोबर 1975 रोजी कोणत्या बँकांची स्थापना करण्यात आली, ज्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रायोजक बँकेचा हिस्सा होता? आन्सर येईल प्रादेशिक ग्रामीण बँका. नरसिंहन समितीच्या शिफारशीवरून 2 ऑक्टोबर 1975 रोजी प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. प्रश्न 48. भारतीय रिझर्व्ह बँकांची चलनविषयक धोरण समिती एकूण 6 सदस्यांची असते. या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? आन्सर येईल RBIचे गव्हर्नर. देशातील महागाई नियंत्रित ठेवण्यासाठी आणि व्याजदर ठरवण्यासाठी 6 सदस्यांची चलनविषयक धोरण समिती असते, ज्याचे पदसिद्ध अध्यक्ष RBIचे गव्हर्नर असतात. प्रश्न 49. शासनाच्या एकूण महसुली आणि भांडवली प्राप्तीपेक्षा एकूण खर्च जास्त असतो तेव्हा निर्माण होणाऱ्या तुटीला काय म्हणतात? आन्सर येईल राजकोषीय तूट. राजकोषीय तूट म्हणजे सरकारला आपला एकूण खर्च भागवण्यासाठी बाजारातून एकूण किती कर्ज घ्यावे लागणार आहे याचे मोजमाप होय. प्रश्न 50. खालीलपैकी कोणता कर हा थेट कर या संवर्गात मोडतो, ज्याचा कारभार आणि कर आघात एकाच व्यक्तीवर पडतो? आन्सर येईल वैयक्तिक आयकर, इन्कम टॅक्स. ज्या कराचा आघात आणि भार एकाच व्यक्तीवर पडतो त्याला थेट कर म्हणतात. उदाहरण इन्कम टॅक्स, GST आणि सीमाशुल्क हे अप्रत्यक्ष कर आहेत. प्रश्न 51. एखाद्या देशाच्या परकीय चलनाचे मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थिर ठेवणे आणि सदस्य देशांचा व्यवहार तोल मधील तात्पुरती तूट भरून काढण्यासाठी कर्ज देणारी संस्था कोणती? आन्सर येईल आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही संस्था सदस्य देशांच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल
मधील संकटाच्या काळात तात्पुरते कर्ज देऊन सहाय्य करते. प्रश्न 52. भारतात बँकिंग क्षेत्रात सुधारणा सुचवण्यासाठी 1991 आणि 1998 मध्ये कोणती महत्त्वाची समिती स्थापन करण्यात आली होती? आन्सर येईल नरसिंहम समिती. एम. नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखालील वित्तीय क्षेत्र सुधारणा समितीने भारतातील बँकिंग क्षेत्रात संगणकीकरण आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाच्या शिफारसी केल्या होत्या. प्रश्न 53. दरमहा ठराविक रक्कम बँक खात्यात जमा न करताही देशातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग प्रणालीशी जोडण्यासाठी 28 ऑगस्ट 2014 रोजी कोणती वित्तीय समावेशन योजना सुरू करण्यात आली? आन्सर येईल प्रधानमंत्री जन धन योजना. वित्तीय समावेशन वाढवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या अंतर्गत नागरिकांची झिरो बॅलन्स वर बँक खाती उघडण्यात आली. प्रश्न 54. जेव्हा अर्थव्यवस्थेतील अन्नधान्य आणि इंधनाचे वाढलेले दर वगळून उर्वरित वस्तू व सेवांच्या किमतीतील महागाई मोजली जाते तेव्हा त्याला कोणती महागाई म्हणतात? आन्सर येईल गाभा महागाई. अत्यंत अस्थिर असणारे अन्नधान्य आणि इंधनाचे दर वजा करून जी मूळ स्थायी महागाई मोजली जाते तिला गाभा महागाई म्हणतात. कोर इन्फ्लेशन. प्रश्न 55. जागतिक बँकेने दारिद्र्य मोजण्यासाठी आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा सध्या प्रतिदिन किती डॉलर्स उपभोग खर्चावर निश्चित केली आहे? आन्सर येईल $2.15. जागतिक बँकेने सुधारित केलेल्या आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार सध्या दारिद्र्य रेषा प्रति व्यक्ती प्रतिदिन $2.15 उपभोग खर्चावर निश्चित केली आहे. प्रश्न 56. एखाद्या देशातील एकूण लोकसंख्येपैकी उत्पादक किंवा कार्यक्षम वयोगट असणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण जास्त असणे या स्थितीला काय म्हटले जाते? आन्सर येईल लोकसंख्याशास्त्रीय लाभांश. जेव्हा देशामध्ये 15 ते 59 वर्षे वयोगटातील काम करणारी उत्पादक लोकसंख्या याचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्याला लोकसंख्याशास्त्रीय लाभांश म्हणतात. प्रश्न 57. डोळ्यांच्या निकट दृष्टिता ह्या दोषामध्ये व्यक्तीला जवळचे स्पष्ट दिसते पण दूरचे दिसत नाही. हा दोष सुधारण्यासाठी कोणत्या प्रकारच्या भिंगांचा चष्मा वापरावा लागतो? आन्सर येईल अंतर्वक्र भिंग. मायोपिया दोषामध्ये दूरवरून येणारे प्रकाशकिरण डोळ्याच्या पडद्याच्या अलीकडेच एकत्र येतात. अंतर्वक्र भिंग हे किरण अपसारित करून पडद्यावर पाडते. प्रश्न 58. ध्वनीचा वेग खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असतो? आन्सर येईल लोखंड स्नायू. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते. माध्यमाची घनता आणि स्थितिस्थापकता जेवढी जास्त तेवढी ध्वनीचा वेग जास्त. त्यामुळे स्नायूमध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो. प्रश्न 59. वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभव ताराशी समप्रमाणात असते. हा भौतिकशास्त्रातील नियम कोणत्या नावाने ओळखला जातो? आन्सर येईल ओहमचा नियम. जॉर्ज सायमन ओहम यांनी हा नियम मांडला. या नियमानुसार V = IR येथे R म्हणजे वाहकाचा रोध होय. प्रश्न 60. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या कोणत्या गुणधर्माच्या चढत्या क्रमानुसार मांडली आहे? आन्सर येईल अणुअंक. हेनरी मोसले यांनी 1913 मध्ये सिद्ध केले की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकावर प्रोटॉनची संख्या आधारित असतात. यावरच आधुनिक आवर्त सारणी रचली गेली आहे. प्रश्न 61. रासायनिक अभिक्रियेदरम्यान जेव्हा एखादा पदार्थ ऑक्सिजन गमावतो आणि हायड्रोजन मिळवतो तेव्हा त्या प्रक्रियेला काय म्हणतात? ऑप्शन बघा. ऑक्सिडीकरण, क्षेपण, उदासीनीकरण, अपघटन. आन्सर येईल क्षेपण, रिडक्शन. बघा, रासायनिक अभिक्रियेत ऑक्सिजन मिळवणे म्हणजे ऑक्सिडीकरण आणि ऑक्सिजन गमावणे किंवा हायड्रोजन मिळवणे म्हणजे क्षेपण होय. प्रश्न 62. खालीलपैकी कोणता कार्बनचा स्फटिकासारखा अपरूप निसर्गात सर्वाधिक कठीण पदार्थ म्हणून ओळखला जातो आणि तो विजेचा दुर्वाहक आहे? ऑप्शन बघा. हिरा, ग्रॅफाइट, फ्लोरीन, कोळसा. आन्सर येईल हिरा. प्रश्न 63.
वनस्पती सृष्टीच्या वर्गीकरणात ज्या वनस्पतींना मूळ, खोड, पाने असे स्पष्ट अवयव नसतात आणि ज्या प्रामुख्याने पाण्यात वाढतात, उदाहरणार्थ स्पायरोगायरा, त्या कोणत्या गटात मोडतात? ऑप्शन बघा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, आवृत्तीबीजी. आन्सर येईल थॅलोफायटा. बघा, थॅलोफायटा गटातील वनस्पतीचे शरीर अवयवहीन असते. यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या शेवाळांचा समावेश होतो. प्रश्न 64. वनस्पतीमधील पेशी विभाजनाला चालना देणारे आणि फळांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे प्रमुख वनस्पती संप्रेरक कोणते आहे? ऑप्शन बघा, सायटोकायनिन, ॲबॅसिक आम्ल, इथिलीन, ऑक्सिन. आन्सर येईल सायटोकायनिन. सायटोकायनिन हे संप्रेरक वनस्पतीमध्ये पेशी विभाजनाचा वेग वाढवून फळांची व पानांची वाढ करण्यास मदत करते. प्रश्न 65. प्राणी जगातील सर्वात मोठा संघ कोणता आहे? ज्या प्राण्यांचे पाय सांधलेले असतात आणि शरीरावर कायटिनचे बाह्य कवच असते. ऑप्शन बघा, आर्थ्रोपोडा, मोलस्का, पोरिफेरा, ॲनेलिडा. आन्सर येईल आर्थ्रोपोडा. आर्थो म्हणजे सांधलेले आणि पोडा म्हणजे पाय. संधिपात प्राणी या संघात सर्व कीटक, उदाहरण झुरळ, खेकडा येतात आणि हा प्राणी जगातील सर्वात मोठा संघ आहे. प्रश्न 66. मानवी शरीरात रक्तगटांचा शोध 1900 मध्ये कोणी लावला, ज्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता? आन्सर येईल कार्ल लँडस्टेनर. कार्ल लँडस्टेनर यांनी ए, बी आणि ओ या रक्तगटांचा शोध लावला, ज्यासाठी त्यांना 1930चा नोबेल पुरस्कार मिळाला होता. प्रश्न 67. दोन मज्जापेशींच्या जोडणीच्या ठिकाणी असणाऱ्या सूक्ष्म अंतराला किंवा संपर्क स्थानाला काय म्हटले जाते? आन्सर येईल सायनॅप्स. दोन चेतापेशीच्या जोडणीच्या ठिकाणी असणाऱ्या सूक्ष्म पोकळीला सायनॅप्स म्हणतात. येथून रासायनिक संदेश वाहून नेले जातात. प्रश्न 68. मानवी शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी स्वादुपिंडातून कोणते संप्रेरक स्रवते, ज्याच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो? आन्सर येईल इन्सुलिन. स्वादुपिंडातील बीटा पेशी इन्सुलिन तयार करतात. हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवते. याच्या कमतरतेमुळे मधुमेह आजार होतो. प्रश्न 69. साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे दूषित अन्न आणि पाण्यातून खालीलपैकी कोणता तीव्र तापाचा आजार होतो? आन्सर येईल टायफॉइड, विषमज्वर. बघा, टायफॉइड हा आतड्याचा आजार असून तो सोलोमेनला टायफी या बॅक्टेरियामुळे दूषित पाण्यातून पसरतो. प्रश्न 70. थायमिन या जीवनसत्व B1 च्या अभावामुळे मानवाला खालीलपैकी कोणता रोग होतो, ज्यामध्ये मज्जासंस्थेवर परिणाम होतो? आन्सर येईल बेरीबेरी. व्हिटॅमिन B1 थायमिनच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा आजार होतो, ज्याचा परिणाम स्नायू आणि मज्जासंस्थेच्या कार्यक्षमतेवर होतो. प्रश्न 71. कर्करोगाच्या गाठीवर उपचार करण्यासाठी आणि रेडिओथेरपीमध्ये खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा किरणोत्सारी समस्थानिकांचा वापर केला जातो? आन्सर येईल कोबाल्ट 60. कोबाल्ट 60 मधून अतिशय उच्च ऊर्जेचे गॅमा किरण उत्सर्जित होतात, जे कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी रेडिओथेरपीमध्ये वापरले जातात. प्रश्न 72. भारताचे केंद्रीय अर्थमंत्री यांनी संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये देशाची वित्तीय तूट GDPच्या किती टक्क्यांच्या आत आणण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे? आन्सर येईल 4.9%. बघा, देशाची वित्तीय शिस्त राखण्यासाठी केंद्र सरकारने आगामी आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट 4.9% च्या आत मर्यादित ठेवण्याचे लक्ष्य अर्थसंकल्पात ठेवले आहे. प्रश्न 73. सन 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला वैयक्तिक नेमबाजी प्रकारात 2 कांस्य पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी करणारी भारतीय खेळाडू कोण? आन्सर येईल मनू भाकर. बघा, मनू भाकरने 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि मिश्र प्रकारात अशी एकूण 2 कांस्य पदके जिंकून इतिहास रचला होता. प्रश्न 74. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या भारतरत्न पुरस्कार विजेत्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नाही? आन्सर येईल रतन टाटा. बघा, MS स्वामीनाथन, कर्पूरी ठाकूर आणि चौधरी चरण सिंग
यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला आहे, तर रतन टाटा यांना पद्मविभूषण मिळालेला आहे, भारतरत्न नाही. प्रश्न 75. भारताचे विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सध्या कोण कार्यरत आहेत? आन्सर येईल राजीव कुमार. राजीव कुमार हे भारताचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. प्रश्न 76. महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आरोग्यासाठी आणि उपकरणासाठी किती रुपयांचे थेट आर्थिक सहाय्य दिले जाते? आन्सर येईल 5,000 रुपये. या योजनेअंतर्गत 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आरोग्यासाठी आणि उपकरणासाठी उदाहरण चष्मा, श्रवणयंत्र थेट आर्थिक मदत दिली जाईल. प्रश्न 77. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 मध्ये भारताने कितवे स्थान पटकावले आहे? आन्सर येईल 39वे स्थान. त्यानंतर बघा प्रश्न 78. ब्राझीलमधील बेलेम येथे आयोजित करण्यात आलेली संयुक्त राष्ट्राची हवामान बदल परिषद COP30 मुख्यत्वे कोणत्या वर्षाशी संबंधित आहे? आन्सर येईल 2025. बघा प्रश्न 79. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या पहिल्या मानवरहित अंतराळ मोहीम गगनयान अंतर्गत अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या ह्युमनॉइड रोबोटचे नाव काय आहे? आन्सर येईल व्योम मित्र. प्रश्न 80. भारत आणि ओमान यांच्या सैन्यादरम्यान राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय आहे? आन्सर येईल अल नजाह. बघा अल नजाह हा भारत आणि ओमान यांच्यातील द्विपक्षीय लष्करी सराव आहे, जो राजस्थानमध्ये आयोजित केला गेला होता. प्रश्न 81. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 नंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोणी शपथ घेतली? आन्सर येईल देवेंद्र फडणवीस. प्रश्न 82. 2025च्या पद्मभूषण पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील कला क्षेत्रातील योगदानासाठी खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले? ऑप्शन आन्सर येईल सुरेश वाडकर. सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ आणि अमूल्य योगदानाबद्दल 2025चा पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रश्न 83. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या उत्पादनाला नुकताच भौगोलिक मानांकन GI टॅग दर्जा देण्यात आला आहे, जो त्याच्या विशिष्ट चवीसाठी ओळखला जातो? आन्सर येईल पालघरचा वाडा कोलम. बघा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात पिकवला जाणारा अत्यंत सुवासिक आणि बारीक वाडा कोलम तांदळाला भौगोलिक मानांकन दर्जा मिळाला आहे. प्रश्न 84. जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठक 2026 चे आयोजन नेहमीप्रमाणे स्वित्झर्लंडमधील कोणत्या शहरात करण्यात आले? आन्सर येईल दावोस. बघा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जागतिक नेत्यांची व उद्योगपतींची वार्षिक बैठक दरवर्षी स्वित्झर्लंडमधील दावोस या शहरात पार पडते. प्रश्न 85. भारतातील 75व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून कोणते परदेशी राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते? आन्सर येईल इमॅन्युएल मॅक्रॉन, फ्रान्स. नवी दिल्लीतील 75व्या प्रजासत्ताक दिनी सोहळ्याला 26 जानेवारी 2024 फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. लक्षात घ्या 2024 26 जानेवारी 2024. त्यानंतर बघा प्रश्न 86. जर एका सांकेतिक भाषेत सिस्टीम हा शब्द METSYS असा लिहिला जातो आणि ब्रँच हा शब्द HCNARB असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत नंबर हा शब्द कसा लिहिला जाईल? आन्सर येईल REBMUN. बघा खाली स्पष्टीकरण दिलेलं आहे. येथे मूळ शब्दातील अक्षरांचा क्रम पूर्णपणे उलट केला आहे, म्हणजे रिव्हर्स केलेला आहे. तर आन्सर आपलं
REBMUN होईल, नंबरचे उलट. प्रश्न 87, खालील संख्या मालिका पूर्ण करा. 2, 6, 12, 20, 30, 42. बघा यामध्ये फरक 4 आणि 4, 6 म्हणजे समसंख्यांची बेरीज टाकलेली त्यात, तर ॲन्सर येईल 56. बघा 4, 6, 8, 10, 12, तर पुढील फरक 14 म्हणजे 42 प्लस 14, ॲन्सर 56. त्यानंतर प्रश्न 88, बघा एका व्यक्तीने आपल्या घरापासून सुरुवात करून पूर्वेकडे 8 किलोमीटर प्रवास केला, नंतर तो डावीकडे वळला आणि 6 किलोमीटर चालला, तर तो सुरुवातीच्या बिंदूपासून सरळ रेषेत किती अंतरावर आहे. बघा पूर्वेकडे म्हणजे तो 8 किलोमीटर आणि नंतर तो डावीकडे वळला 6 किलोमीटर म्हणजे तो त्रिकोण होईल. तर आपल्याला पायथागोरसचे प्रमेय वापरता येईल. बघा ॲन्सर येईल 10 किलोमीटर. बघा ते 8 किलोमीटर, 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36, 64 प्लस 36 100, 100चा वर्गमूळ 10 किलोमीटर. ओके. त्यानंतर 89, पीटर हा उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंश वळतो आणि नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 180 अंश वळतो. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल. ॲन्सर येईल पश्चिम. बघा खाली स्पष्टीकरण, उत्तरेकडून 90 अंश उजवीकडे वळल्यास तोंड पूर्वेकडे होते आणि तेथून 180 अंश डावीकडे वळल्यास पूर्वेच्या बरोबर विरुद्ध दिशा पश्चिम येईल. त्यानंतर 90, एका रांगेत राम डावीकडून 15व्या स्थानावर आहे आणि श्याम उजवीकडून 20व्या स्थानावर आहे. जर त्यांनी आपसात स्थानांची अदलाबदल केली तर राम डावीकडून 22व्या स्थानावर येतो. तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत. ॲन्सर येईल 41. बघा रामचे नवीन स्थान डावीकडून 22 आणि श्यामचे जुने स्थान उजवीकडून 20, तर एकूण 22 प्लस 20 वजा 1, तर ॲन्सर येईल 41. प्रश्न 91, सर्व पुस्तके पेन आहेत, सर्व पेन पेन्सिल आहेत. निष्कर्ष बघा. 1, सर्व पुस्तके पेन्सिल आहेत. 2, काही पेन्सिले पुस्तके आहेत. ॲन्सर येईल दोन्ही निष्कर्ष 1 आणि 2 योग्य. बघा स्पष्टीकरण, व्हेन आकृतीनुसार पुस्तकेचा पूर्ण वर्तुळ पेन्सिलच्या आत येतो, म्हणून 1 आणि 2 निष्कर्ष योग्य. बघा 1 जानेवारी 2024 रोजी जर सोमवार असेल तर 31 डिसेंबर 2024 रोजी कोणता वार असेल. ॲन्सर येईल मंगळवार. बघा वर्ष 2024 हे लीप वर्ष आहे. लीप वर्षात वर्षाचा शेवटचा दिवस पहिल्या दिवसापेक्षा 1 दिवसाने पुढे असतो, म्हणून सोमवार प्लस 1 म्हणजे मंगळवार येईल. प्रश्न 93, एका वस्तूची खरेदी किंमत 800 रुपये आहे. जर ती वस्तू 20% नफा मिळवून विकायची असेल तर तिची विक्री किंमत किती असावी. ॲन्सर येईल 960 रुपये. बघा 800चे 20% म्हणजे 160 आणि मूळ किंमत आपली 800 प्लस 160 बरोबर 960 रुपये. त्यानंतर 94, अ व क यांनी एका व्यवसायात अनुक्रमे 3000, 4000 आणि 5000 रुपयांची गुंतवणूक केली. वर्षाच्या शेवटी त्यांना एकूण 2400 रुपये नफा झाला, तर ब च्या नफ्यातील हिस्सा किती रुपये असेल. ॲन्सर येईल 800 रुपये. बघा गुंतवणुकीचे गुणोत्तर 3:4:5. प्रमाणांची बेरीज बघा 12, 3, 4, 5 बरोबर 12 आणि बचा हिस्सा म्हणजे 412 गुणिले 24 केल्यानंतर आपल्याला 800 रुपये उत्तर मिळेल. त्यानंतर प्रश्न 95, ताशी 90 किलोमीटर वेगाने धावणारी एक रेल्वे 200 मीटर लांबीचा बोगदा 18 सेकंदात पार करते, तर त्या रेल्वेची स्वतःची लांबी किती मीटर असेल. 518ने आपल्याला 90ला गुणावं लागेल. बघा खाली स्पष्टीकरण दिलेलं आहे. 90 गुणिले 518 बरोबर 25 मीटर सेकंद आणि वेग गुणिले वेळ बरोबर रेल्वे लांबी 200 म्हणजे 25 गुणिले 18 450 येईल ॲन्सर. आणि 450 मधून आपल्याला 200 वजा करावं लागेल, तर 250 मीटर आपलं ॲन्सर येईल. त्यानंतर बघा 96, एक काम 12 दिवसात पूर्ण करतो आणि ब तेच काम 24 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी एकत्र काम सुरू केले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल. 12 गुणिले 24 आणि भागेला 12 अधिक 24 या सूत्राने सोडवलं तरी ॲन्सर येईल. बघा 288 भागेला 36 बरोबर 8 दिवस लागतील.
त्यानंतर प्रश्न 97, दोन संख्यांचे गुणोत्तर 3:5 असून त्यांचा मसावी 6 आहे, तर त्या दोन संख्यांचा लसावी किती असेल? आन्सर येईल 90. बघा सूत्र, लसावी बरोबर गुणोत्तरांचा गुणाकार गुणिला मसावी. 5 15, 15 गुणिला 6 म्हणजे 15 सक 90. आन्सर येईल 90. 98 बघा, दर साल दर शेकडा 5% दराने 6,000 रुपयांचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती रुपये होईल? बघा सरळ व्याजाचं सूत्र इथे आपल्याला वापरावं लागेल. 6,000 गुणिला 3,000 गुणिला 5 म्हणजे बघा भागेला 100. 6,000 गुणिला 5 गुणिला 3 भागेला 100 बरोबर 60 गुणिला 15 बरोबर 900 रुपये आपला आन्सर येईल. त्यानंतर बघा 99, सध्या पिता आणि पुत्राच्या वयाची बेरीज 56 वर्षे आहे. 4 वर्षानंतर पित्याचे वय पुत्राच्या वयाच्या 3 पट होईल, तर पुत्राचे आजचे वय किती? आन्सर येईल 12 वर्ष. बघा खाली स्पष्टीकरण दिलेलं आहे. 4 वर्षानंतर वयाची बेरीज होईल म्हणजे 56 + 4 + 4 64. जर पुत्राचे वय x व पित्याचे 3x मानले तर 4x 64 म्हणजे 4ने आपल्याला 64ला भागावं लागेल, तर x बरोबर 16 येईल. आणि 4 वर्षानंतरचे वय म्हणजे पुत्राचे आजचे वय 16 - 4 करून आपल्याला आन्सर 12 मिळते, तर पुत्राचे आजचे वय 12 वर्ष येईल. त्यानंतर प्रश्न 100, एका पिशवीत 5 पांढरे 4 लाल आणि 3 निळे चेंडू आहेत. पिशवीतून यादृच्छिकपणे एक चेंडू काढल्यास तो लाल असण्याची संभाव्यता किती असेल? आन्सर येईल 1/3. बघा खाली स्पष्टीकरण दिलेलं आहे. जितके चेंडू दिलेले आहेत त्यांची बेरीज करायची. 5 4 3 बरोबर 12 आणि लाल चेंडू बघा 4 म्हणजे लाल चेंडू किती 4 आहे, तर संभाव्यता येण्याची शक्यता बघा लाल चेंडू 4 भागेला 12 म्हणजे त्याचं संक्षिप्त रूप येईल 1/3. बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.